दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताचा तपास आता खासगी गुप्तहेर संस्थेकडून होणार असल्याची चर्चा आहे। रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणार असल्याची देखील माहिती समोर येते। दिल्ली दौऱ्यात आमदार रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली होती। 2 पैकी एका गुप्तहेर संस्थेला अपघात तपासाचं काम दिलं जाणार आहे। सरकारी तपास यंत्रणेवर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता। सरकारी तपास यंत्रणेला दिरंगाई होणार असल्यामुळे खासगी तपास यंत्रणेकडून अपघाताचा तपास होणार असल्याची माहिती। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांनी काही हवाई तज्ञांचीही भेट घेतली होती। रोहित पवारांची दिल्लीत 2 प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत देखील बैठक संपन्न झाली आहे। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्ली दौरा केला होता। या बैठकीत डीजीसीएचे काही माजी अधिकारी सुद्धा होते। लवकरच रोहित पवार काही प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन कंपनीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू करणार अशी सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या विमानात स्फोटकं होती का असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय। घटनेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज का लपवले जात आहेत असा सवाल देखील अमोल मिटकरी यांनी सरकारला विचारलाय। विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी केली। मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून अपघाताची माहिती लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नेमकं मिटकरी काय म्हणाले तेही ऐकूयात। दादांनी ज्या दिवशी विमानात प्रवास केला त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज, त्या विमानात स्फोट कसे झाले, त्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात काही स्फोटके लपवल्या गेली होती का, त्या दिवशी तुम्ही एक लक्षात घ्या की विमानतळावर दादा कलिना गेट नंबर 8 मधून गेल्यानंतरचं फुटेज, आता याला काही ब्लॅक बॉक्सची आवश्यकता नाही, ते सहज भेटू शकतं। पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता निघाले, कुणाच्या गाडीत निघाले, कोण्या रोडवर हे ट्रॅफिकमध्ये अडले होते, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, या सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनांक व दिनक्रम, इतक्या गोष्टी ह्या सहज शक्य आहेत आणि सीआयडी चौकशीमध्ये ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात। पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता। देवेन भारती यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी देवेन भारतींनी 1,40,40,00,000 रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबियाला खरं तर सुपूर्द केलेली आहे। पोलीस विभागाकडून पुढील काळातही सहकार्य राहील असं आश्वासन मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।